सर आज आपण सोशल मीडियावर जर बघितलं ना तर रील्स येतात, व्हिडिओज येतात, की मी ट्रेडिंग केलं आणि बघा इतके पैसे मिळाले. पैसे दाखवतात, गाडी दाखवतात, बंगले दाखवतात, बंडलचे बंडल उधळतात. मला जाणून घ्यायचं आहे की खरंच ट्रेडिंग हे इतकं प्रॉफिटेबल बिझनेस आहे, की रिस्क आहे आणि तरुण पिढी ह्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होते, तर ती झाली पाहिजे का? झटपट पैसा कमवायचा मार्ग सगळ्यांनाच हवा आहे ना, हं, कोणाला नकोय. हं. प्रत्येकाला अर्जंटमध्ये श्रीमंत व्हायचंय बरोबर. आणि अर्जंटमध्ये श्रीमंत होता येतं हे शेअर मार्केटने दाखवून दिलंय. हं, म्हणजे इनफॅक्ट सोशल मीडियाने तसं क्रिएट केलेला वलय आहे हं, की तुम्ही इथे झटपट श्रीमंत होऊ शकता, पण तुमच्या ओळखीत एखादा तरी व्यक्ती असा आहे का? हं, सोशल मीडिया सोडा, सोशल मीडिया सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्यामुळे तुम्ही रिअल लाईफमध्ये एक तरी व्यक्ती असा शोधा जो खरंच तुमच्या ओळखीत आहे आणि त्याने फक्त शेअर्समधून पैसे कमवले आणि श्रीमंत झालाय. हे हं. एवढं सोपं असतं तर लोकांनी नवीन बिझनेस, नवीन दुकानं, नवीन आउटलेट टाकणं कष्ट घेतले असते का? अजिबातच नाही. श्रीमंत लोकांनी अजून श्रीमंत व्हायला नुसत्या ट्रेडिंगच करत बसले असते ना. किंवा टीम लावून ट्रेडिंग केलं असतं. टीम लावून, माणसं लावून ट्रेडिंग केली असते ना. का हे ते लॉस झालेला पैसा क्लासच्या माध्यमातून वसूल करण्याचं साधन म्हणतात. हा, तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. म्हणजे जो माणूस खरंच ट्रेडिंग करून श्रीमंत होतोय त्याला दुसऱ्याला ज्ञान द्यायची गरज काय? आणि त्याच्याकडून फीस घ्यायची गरज काय? हं. जर तो ट्रेडिंगमधून पैसा कमवतोय, त्याला वाटतंय की मी ह्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो, त्याने फ्री ऑफ कॉस्ट द्यावं. पैसे घेऊन येत.